थोडा मोबाईल घरी ठेवून जा. मला एक मस्त स्पेशल खायला करते काहीतरी. काय स्पेशल करणार आहे? आल्यावर कळन ना. मग माझा ब्लॉग होता का आज मी सकाळपासून काढलेला? हा मग एंडिंग करून टाका ना. बरं तर नमस्कार मंडळी, आज सकाळी लवकर उठलो आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात नवीन उत्साहाने केली. सकाळचे ते थंडगार वातावरण, ते थंडगार हवा आणि ते उगवता सूर्य पाहताना मन जरा वेगळेच भरून गेले. सकाळची ट्रॉफिक नव्हती, काही नव्हती, मन प्रसन्न होते. सकाळ सकाळच्या ट्रिपा मारल्या मस्तपैकी, बरं वाटलं. कारण की रात्र संध्याकाळ टायमाला ट्रॉफिक होती, तुम्हाला माहितीच, बरोबर आहे ना. रोजच्या आयुष्यामध्ये मेहनत करणाऱ्याला यशाचे मार्ग भरपूर असतात. म्हणून आज सकाळी लवकर उठलो, ऑटो बाहेर काढला आणि नवीन कामाला सुरुवात केली. सकाळी लवकर गाडी काढल्यामुळे काय होते, वाहतूक कमी असते आणि सकाळची सुरुवात ही मस्तपैकी सुरू होते. दिवसाची सुरुवात चांगली सुरू होते, माहिती का. जीवनामध्ये जर यश जर पाहिजे असेल ना, तर मेहनतीला पर्याय नाही मित्रांनो, बरं का. प्रत्येक दिवस एक नवी संधी देत असतो, माहिती का. त्यामुळे ना आळस न करता सकाळी लवकर उठायचं, बरं का. आपल्या कामावर कधी पण प्रेम करा आणि मेहनतीवर विश्वास ठेवा आणि इमानदारी ही प्रत्येकाने जपलीच पाहिजे, बरं का. एक ना एक दिवस त्या मेहनतीचं फळ नक्की तुम्हाला भेटेल. तर सकाळी पहिली ट्रिप उचलली मी कुठली, भोंकर चौकातली. भोंकर चौकात आलो, भोंकर चौकातून डायरेक्ट हडपसरची ट्रिप उचलली. तिथे एक्झाम होते काय तरी, आर्मीचे एक्झाम होते ऑफिसरचे. मग कस्टमरला घेतलं, गाडीत बसून मीटर टाकलं आणि त्यांना म्हणून सर माझ्या गाडीत गॅस कमी आहे तर मला गॅस भरायला लागेल. ठीक आहे म्हणले, चालते ना. म्हणलं 2 मिनटं लागेल, सकाळी गर्दी नसते. म्हणलं हो म्हणले, चालते म्हणले, काही प्रॉब्लेम नाही म्हणले. आपल्याला माझे पेपर आहे म्हणला, नाही सॉरी, माझा पेपर सुरू होणार आहे म्हणले 9 वाजता. आपण 7:30-8 वाजेपर्यंत जरी पोहोचलो तरी काही प्रॉब्लेम नाही. तर कस्टमरने पण सहकार्य केलं मला. गॅस भरला. गॅस भरल्यानंतर जे तिथून सुरू केलं स्टार्ट, मग डायरेक्ट इथं पोहोचलो. सरांनी मीटरप्रमाणे पैसे दिले काय ते. आता इथं थांबलो, पण अजून इथून काय भाडं वाजलं नाही आपल्याला. आता इथलं भाडं काय एकदम हायवे रोडला जायला लागतं हे कळेल आता आपल्याला. तर कुठं होतं, हडपसा साईडला होतं. तिथं ट्रिपच वाजा, अर्धा तास थांबलो तरी ट्रिप वाजाना. तर फायनली चला म्हणतो हायवे रोडला येता येईल. आणि हायवे रोडला आलो की नाही आलो तेवढंच वाटले खरडी. किती किलोमीटर? 11 किलोमीटर. लगेच उचलली, आलो. मीटरप्रमाणे काय भाडे घेतले, कस्टमरने दिले. याताने मस्तपैकी गप्पा छप्पा मारत आलो. तर आता इथं थांबलो खरडे साईडला. आता ह्या साईडने काय होतं आहे काय नाही माहीत नाही. तर चांगली ट्रिप पडली तर चांगलंच आहे, पण लवकर पडली तर चांगलंच आहे, बरोबर आहे ना. तर चला बघू, ट्रिपची वाट बघू आता कुठं पाठवते आपल्याला. काय सांगत मित्रांनो तुम्हाला, आता खराडीला होतं ना, खराडून डायरेक्ट ट्रिप पडली कुठं शेवळवाडी. अरे बापरे म्हणलं, अवघडच म्हणून शेवळवाडीला एकतर काय वाजत नाही काय नाही. ठीक आहे, तिथं पोहोचलो. एक साईड रस्ता बंद होता पालख्या जाण्यासाठी आणि एका साईडच वाहतूक होती. तर खोटं सांगत नाही तुम्हाला, तिथून डायरेक्ट ट्रिप कुठून पडत, कुठली पडत, डायरेक्ट सुसगाव, बरोबर आहे. आता सुसगावात आलो, मीटरवर आणलं. किती रुपये होत? 610 रुपये झाले मीटरवर. किती? 610. तर आलो आता सुसगावात. आता इथून बघून काय होत आहे. नंतर घरी जातो, मस्तपैकी जेवण ते करतो. ह्याच्यामुळं सकाळची सुरुवात चांगली पाहिजे मित्रांनो. सकाळची सुरुवात चांगली असते ना, दिवस ओकेच जाणार, बरं का. तर आता फायनली घरी आलो सुसगावातून आणि मस्तपैकी आता बघू. उषा, स्वयंपाक केला का नाही? सकाळपासून ओढून फिरतो रे आज मी. बरं बसा मग. काय करणार स्वयंपाक स्पेशल काय? कढी भात आणि चपाती भजी. अरे शिरा पण करायचं त्यासोबत थोडा. नाही आता होत नाही, आता उशीर झाल्यानंतर मी दिवसभर वनवन केलंय ना. बरोबर. तर आता मस्तपैकी आता जेवण करायचं आहे. सिद्धू, हे आमचं सिद्धू बघा, हे आमची दीदी, छोटीशी दीदी, हे आमचा सिद्धू बघा. गालो बाय करा, हाय करा, हाय करा, हाय. चला आता जेवण करतो आणि मस्तपैकी संध्याकाळी आता कमीत कमी 3-4 वाजता निघू आपण इथून. काय बिल्लो? चाललात का हो? उशीर व्हायला मला. जाऊ दे, उतर खाली. थोडा मोबाईल घरी ठेवून जा. मला एक मस्त स्पेशल खायला करते काहीतरी. काय स्पेशल करणार आहे? आल्यावर कळन ना. मग माझा ब्लॉग होता का आज मी सकाळपासून काढलेला? हा मग एंडिंग करून टाका ना. बरं. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच संपतो दुपारीच. कारण की सकाळी उठल्यापासून धावपळ चालू आहे. सकाळचे रस्ते मोकळे होते, सकाळची हवागार मस्त होती. तर आजचा ब्लॉग इथंच संपतो. आज मोबाईल घरी ठेवायचा, कारण की उषा म्हणली काहीतरी आज स्पेशल करणार खाण्यासाठी आणि त्याचा व्हिडिओ बनवायचा तिला आणि ते व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करायचा आहे. आणि उषा नाही करणार, खरं तर देवयानी करणार आहे, पण उषाचं नाव होणार आहे.
दोघी मिळून करणार आहेत तुम्ही, पण त्यासाठी मला मोबाईल घरी ठेवायचा आहे. मग मी का चाललोय, आज दुसरा आहे मोबाईल आपला एक साधा, ते मोबाईल घेऊन चाललोय. ह्याच्यावर रॅपिडो हे चालतंय, मग तर आपल्या इथल्या इथं ट्रिपा मारता येतात. कारण की आता पुण्यात काय जायचं नाही, कारण की सकाळी अर्ध पुणे फिरून आलोय. आता आपल्या इथं 50-100च्या ट्रिपा मारायच्या आणि घरी यायचं, कारण की स्पेशल काहीतरी खाण्यासाठी. थोडी घे ना अजून, थोडी घे ना. तर 2-3 दिवसापूर्वी मला उशाने काहीतरी खायला आणायला सांगितलं होतं, स्वीट म्हणून मी खायला आणलं. पण त्यानंतर त्यात 4-5 पीस आलते. तर मला उशा म्हणले रविवारचं काहीतरी तुम्ही ते 4-5 पीस का मला नाही, लेकरांना कुणालाच पुरले नाही, आमच्या हाऊस पण नाही झाली खाण्याची. मग मला म्हणली सकाळी ती मला कमीत कमी 5 ते 6 लिटर दूध आणून द्या. अरे बापरे म्हणलं, 5 ते 6 लिटर दूधच तू करणार काय? ते म्हणले तुम्ही आणून द्या, फक्त मला मी काय करणार आहे हे मी ठरवलंय, फक्त तुम्ही आणून द्यायचं काम करा. मग माझं आणून द्यायचं काम होतं, मी आणून दिलंय. आता काय करणार ते, बस थंड घ्या. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथं संपतो. आणि पुढचा ब्लॉग जो बघण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, चॅनलवर जाऊन तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल आपल्या चॅनलला. त्यानंतर तुम्हाला सगळे व्हिडिओ दिसतात. आणि आजचा व्हिडिओ